तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, स्टमक अँड गॅस्ट्रिक ज्यूस. याच्या अगोदर मी एक पॅनक्रेटिक ज्यूस म्हणून एक लेक्चर टाकलं होतं. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर ते जाऊन पहिलं बघा. सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला एक नोटिफाय होईल माझं ज्यावेळेस लेक्चर येईल त्यावेळेस. ठीक आहे. तुम्ही जर BME स्टुडंट असाल किंवा कोणताही मेडिकल स्टुडंट असाल तर माझ्यासोबत कनेक्टेड राहा, माझे लेक्चर्स बघा, नोट्स वगैरे काढा, छान स्टडी करा. ठीक आहे. तर आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, स्टमक अँड गॅस्ट्रिक ज्यूस. ठीक आहे. याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज स्टडी करणार आहोत. सर्वात अगोदर आपण शिकणार आहे इसोफिजियल सिक्रेशन. ठीक आहे ना. इसोफिजियल सिक्रेशनमध्ये इसोफेगसचे कोणते कोणते पार्ट्स, म्हणजे 3 जे पार्टमध्ये आपण इसोफेगसला डिवाइड करतो त्याच्यामधला कोणता पार्ट आपल्याला कोणतं सिक्रेशन हेल्प करतं, सिक्रेशनमध्ये हेल्प करतं ते शिकणार आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स. गॅस्ट्रिक सिक्रेशन्समध्ये कोणते कोणते ग्लँड्स आपल्याला हेल्प करतात, कोणते कोणते सेल्स हेल्प करतात. ठीक आहे ना. ज्याच्यामुळे HCl कोण सिक्रेट करतं किंवा म्युकस कोण सिक्रेट करतं, कोणते सेल्स सिक्रेट करतात ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आपण शिकणार आहे अमाऊंट अँड कंपोजिशन ऑफ गॅस्ट्रिक ज्यूसेस. ठीक आहे. गॅस्ट्रिक ज्यूसचा अमाऊंट, किती अमाऊंटमध्ये गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होतो, त्याच्यामधलं कंपोजिशन शिकायचं आपल्याला, की त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट्स प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण शिकणार मेकॅनिझम ऑफ HCl सिक्रेशन. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये HClचं सिक्रेशन कशारीत्या होतं, म्हणजे कशा प्रकारे HCl सिक्रेट केला जातो, त्याचं आपण एक छोटंसं मेकॅनिझम पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकणार रेग्युलेशन ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन, म्हणजे जो पण गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन झालेला आहे तो कोणता, कसा रेग्युलेट केला जातो. ठीक आहे ना. म्हणजे हार्मोनल त्याच्यावर कसा कंट्रोल असतो किंवा न्यूरल कंट्रोल कसा असतो. ठीक आहे ना. म्हणजे कोणते कोणते हार्मोन्स जे ते आपल्याला ॲसिड सिक्रेशनमध्ये हेल्प करणार, त्यांना रेग्युलेट करण्यामध्ये हेल्प करणार, ते बघायचं आपल्याला. त्यानंतर आपण बघणार फेजेस ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. ठीक आहे. 3 फेजेस आहेत, सिफॅलिक फेज, गॅस्ट्रिक फेज, इंटेस्टायनल फेज. हे आपण जे 3 फेज होते हे मागच्या लेक्चरमध्ये आपण पॅनक्रेटिक ज्यूसमध्ये शिकलो, त्याच्यामध्ये पण शिकलो होतं की ह्या 3 फेजमध्ये पॅनक्रेटिक ज्यूसचं सिक्रेशन किती % होतं. ठीक आहे. तसंच सेम आपण ह्या लेक्चरमध्ये पण गॅस्ट्रिक ज्यूसचं किती % ऑफ गॅस्ट्रिक ज्यूस कोणत्या फेजमध्ये सिक्रेट होणार ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण शिकणार इनिबिशन ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. ठीक आहे. गॅस्ट्रिक सिक्रेशनचं इनिबिशन कसं होतं, कसं इनिबिट केला जातो. ठीक आहे. आणि लास्टला आपण शिकणार स्टमकचं फंक्शन. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये जे पण एन्झाईम्स आहेत त्यांच्या कॉम्पोजिशनमध्ये त्या एन्झाईमचं फंक्शन काय असतं. ठीक आहे ना. म्हणजे इंट्रेन्सिक फॅक्टर असू द्या किंवा पेप्सिनोजन, पेप्सिन यांचं फंक्शन आपल्याला शिकायचं आहे. तर सर्वात अगोदर आपण स्टार्ट करूयात इसोफिजियल सिक्रेशन. ठीक आहे. बघा, आता इसोफिजियल सिक्रेशनमध्ये आपण इसोफेगसला 3 पार्टमध्ये डिवाइड करूयात. पहिल्यांदा सर्वात पहिला पार्ट असतो इनिशियल पार्ट, मिडल बॉडी, मिडल म्हणजे मिडलवाला पार्ट, आणि जो पण लास्ट पार्ट असतो जो की आपल्या स्टमकला अटॅच असतो त्याला आपण म्हणतो गॅस्ट्रिक एंड ऑफ इसोफेगस. ठीक आहे. बघा, इसोफेगसला 3 पार्टमध्ये डिवाइड केला. सर्वात वरचा पार्ट इनिशियल पोर्शन आहे, मधला मिडल बॉडी आणि लास्टचा गॅस्ट्रिक एंड ऑफ इसोफेगस. ठीक आहे. आता बघा, तिन्ही पार्टमध्ये कोणते ग्लँड्स प्रेझेंट असतात आणि ते ग्लँड्स काय सिक्रेट करतात ज्याच्यामुळे आपल्या फूडला इझिली फूड मूव्ह करू शकतं खाली. ठीक आहे. पहिला इनिशियल पोर्शन ऑफ इसोफेगस, जो पण इसोफेगसचा इनिशियल पोर्शन आहे त्याच्यामध्ये कंपाऊंड म्युकस ग्लँड्स प्रेझेंट असतात. काय प्रेझेंट असतं? कंपाऊंड म्युकस ग्लँड प्रेझेंट असतात. आता हे काय काम करणार आहेत? इट विल प्रिव्हेंट एक्सोक्रिएशन फ्रॉम न्यूली एंटर्ड फूड. म्हणजे काय, आपण जे पण नवीन फूड खाणार आहे त्याला चावल्यानंतर जे आपण गिळणार, तो जो पण इनिशियल पोर्शन आहे तो घासू नये, म्हणजे त्याच्यामध्ये काय इजा होऊ नये म्हणून तिथे कंपाऊंड म्युकस ग्लँड्स प्रेझेंट असतात. ते काय करणार आहे? म्युकस सिक्रेट करून एक म्युकसल लायनिंग तयार करणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे जे पण आपण फूड खाणार ते इझिली त्याला लुब्रिकेशन मिळेल आणि ते इझिली फूड खाली मूव्ह करेल. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये ते हेल्प करणार आहे. ठीक आहे. मिडल बॉडी ऑफ इसोफेगस, म्हणजे जी पण मधली बॉडी आहे इसोफेगसची, तिथे प्रेझेंट असणार सिम्पल म्युकस ग्लँड, जे की सिम्पली म्युकस सिक्रेट करणार. आणि जे पण गॅस्ट्रिक एंड ऑफ इसोफेगस आहे, म्हणजे स्टमकचा स्टार्टिंग आणि इसोफेगसचा एंडिंग पॉईंट जो आहे तिथे सुद्धा कंपाऊंड म्युकस ग्लँड्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता त्यांचं काम काय असतं? प्रिव्हेंट्स डायजेशन ऑफ इसोफेगस फ्रॉम गॅस्ट्रिक ॲसिड रिफ्लक्स. म्हणजे काय, आपल्या स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ॲसिडची निर्मिती होणार आहे, म्हणजे गॅस्ट्रिक ॲसिड बनणार आहे, फॉर्मेशन होणार आहे. तो चुकून गॅस्ट्रिक ॲसिड जर वरती आला, ठीक आहे ना, म्हणजे जो पण लोअर एंड आहे इसोफेगसचा त्या एंडमध्ये जर आला तर त्या एंडला डिस्ट्रॉय करू नये. ठीक आहे ना. त्या ॲसिडमुळे ती जी लेअर आहे डिस्ट्रॉय होऊ नये त्याच्यापासून प्रिव्हेंट करण्यामध्ये आपल्याला कंपाऊंड म्युकस ग्लँड हेल्प करतात. ठीक आहे ना. म्हणजे कंपाऊंड म्युकस ग्लँड म्युकसल लायनिंग तयार करतात एकदम हेवीली. त्यामुळे जरी ॲसिड रिफ्लेक्स वरती जरी आला तरी पण ती लायनिंग खराब होणार नाही. ठीक आहे ना. डिस्ट्रॉय होणार नाही, तिथले सेल्स जे ते डॅमेज होणार नाहीत. ठीक आहे. हे होतं इसोफिजियल सिक्रेशन. ठीक आहे. सेकंड पॉईंट आपण शिकणार आहे ते गॅस्ट्रिक सिक्रेशन. ठीक आहे. आता गॅस्ट्रिक सिक्रेशन म्हटलं तर त्यांना सिक्रेट करणारे ग्लँड्स प्रेझेंट असतील. ते कुठल्या रिजनमध्ये, म्हणजे आपल्या स्टमकमध्ये कोणत्या रिजनमध्ये कोणते ग्लँड्स प्रेझेंट असतात जे की गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये आपल्याला हेल्प करतात. ठीक आहे. आता स्टमकचं रिजन जर म्हटलं तर फंडस आहे, बॉडी आहे आणि लोअर रिजन म्हणजे अँट्रल पोर्शन, त्याला आपण पायलोरिक रिजन सुद्धा म्हणतो.
ठीक आहे. आता जे पण फंडस आणि बॉडी रिजन आहे म्हणजे प्रॉक्सिमल 80% ऑफ अवर स्टमक, ठीक आहे ना, हे फंडस आणि बॉडी असतं. ठीक आहे. तिथे जे प्रेझेंट असणारे ग्लँड्स आहेत त्याला आपण म्हणतो ऑक्झेंटिक ग्लँड्स. हे तुम्ही पाहू शकता स्लाइडवर. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो ऑक्झेंटिक ग्लँड्स किंवा गॅस्ट्रिक ग्लँड्स. ठीक आहे. आता हे जे ऑक्झेंटिक किंवा गॅस्ट्रिक ग्लँड्स हे कुठे प्रेझेंट असणार? फंडस अँड बॉडी म्हणजे प्रॉक्सिमल 80% एरियामध्ये हे ग्लँड्स प्रेझेंट असणार आहेत. आता ह्या ग्लँड्समध्ये ठराविक सेल्स प्रेझेंट असतात जे की ठराविक कंपोनंट्स रिलीज करतात. जसं की पहिला आहे म्युकस नेक सेल, सेकंड आहे परायटल ऑर ऑक्झेंटिक सेल्स आणि थर्ड आहे चीफ ऑर पेप्टिक सेल. ठीक आहे. बघा आता म्युकस नेक सेल्स जे आहेत ते सिक्रेट काय करणार आहेत? म्युकस. ठीक आहे ना. म्युकस नेक सेल काय सिक्रेट करणार? म्युकस. ठीक आहे. म्युकस काय करणार? जी पण आपली स्टमकची इंटरनल लाईनिंग आहे त्याला मेंटेन करण्याचं काम करणार. ठीक आहे ना. त्याला डॅमेज होण्यापासून मेंटेन करण्याचं काम करणार. ठीक आहे. सेकंड आहे परायटल सेल्स म्हणजेच ऑक्झेंटिक सेल्स. आता ऑक्झेंटिक सेल्स सिक्रेट काय करणार आहे? एचसीएलचं सिक्रेशन करणार, सेकंड इंट्रेन्सिक फॅक्टरचं सिक्रेशन करणार. ठीक आहे. आता एचसीएलचं मेकॅनिझम म्हणजे कसं एचसीएल सिक्रेट होतं ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये शिकणार आहे. ठीक आहे. परंतु आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की जे पण परायटल सेल्स आहेत किंवा ऑक्झेंटिक सेल्स त्याला आपण म्हणतो ते सिक्रेट काय करणार आहेत? एचसीएलचं सिक्रेशन करणार आहे आणि इंट्रेन्सिक फॅक्टरचं सिक्रेशन करणार आहे. एचसीएल म्हणजे आपल्याला फूडचं डायजेशनमध्ये हेल्प करणार आणि इंट्रेन्सिक फॅक्टर जे असतं ते व्हिटॅमिन B12ला ॲब्झॉर्ब होण्यामध्ये मदत करणार आहे. ठीक आहे. ते आपण लास्ट स्लाइडमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. नंतर आहे चीफ किंवा पेप्टिक सेल्स. आता चीफ किंवा पेप्टिक सेल्स जर म्हटलं तर सिक्रेट करणार पेप्सिनोजन. ठीक आहे. काय करणार ते? पेप्सिनोजन. जे की पेप्सिनोजन ही इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये सिक्रेट करतात आणि पेप्सिनोजनला ॲक्टिव्ह फॉर्म म्हणजे पेप्सिनमध्ये कन्वर्ट करून फूडचं डायजेशन केलं जातं. ठीक आहे. सेकंड आहे पायलोरिक ग्लँड. ठीक आहे. पायलोरिक ग्लँड्स आता हे कुठे प्रेझेंट असणार आहे? अँट्रल पोर्शनमध्ये. ठीक आहे. अँट्रल पोर्शन म्हणजे डिस्टल 20%. स्टमकचा जो पण डिस्टल एंड आहे जो की 20% एंड आहे त्याच्यामध्ये कुठलं ग्लँड प्रेझेंट असणार आहे? तर पायलोरिक ग्लँड प्रेझेंट असणार आहे. ह्यामध्ये पण 3 टाईपचे सेल प्रेझेंट असतात. एक असतात म्युकस नेक सेल, सेकंड असतात जी सेल आणि थर्ड असतात चीफ सेल. ठीक आहे. आता म्युकस नेक सेल जे असतात ते काय सिक्रेट करणार आहेत? म्युकस. ठीक आहे. सेकंड आहे जी सेल्स. जी सेल्स सिक्रेट काय करणार? गॅस्ट्रिन. ठीक आहे ना. तर हे जे गॅस्ट्रिन सिक्रेट करणार ना हे आपल्याला एचसीएलच्या रेग्युलेशनमध्ये काम करणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे एचसीएलचं अमाऊंट जे रेग्युलेट करण्यामध्ये आपल्याला हेल्प करणार. कोण? गॅस्ट्रिन. ठीक आहे. थर्ड असा चीफ किंवा पेप्टिक सेल्स जे की सिक्रेट करणार पेप्सिनोजन. ह्या दोन्ही पण ग्लँड्समध्ये म्हणजे ऑक्झेंटिक ग्लँडमध्ये आणि पायलोरिक ग्लँडमध्ये 2 ठराविक सेल्स प्रेझेंट असतात. याच्यामध्ये परायटल सेल्स प्रेझेंट असतात आणि याच्यामध्ये जी सेल्स जे की डिफरंट आहेत. थर्ड आहेत सर्फस म्युकस सेल्स म्हणजे सर्फेसला जे पण म्युकस सेल्स प्रेझेंट असतात जे की म्युकस सिक्रेट करणार आहेत आणि ते प्रोटेक्ट करणार आपल्या स्टमकच्या इंटरनल लायनिंगला. ठीक आहे. आता हे होतं स्टमकचं गॅस्ट्रिक सिक्रेशन. कोणते कोणते ग्लँड्स सिक्रेट करतात आणि ते कोणते कोणते ग्लँड्स कोणत्या रिजनमध्ये प्रेझेंट आहेत. ठीक आहे. तर पहिल्या स्लाइडमध्ये आपण काय शिकलो? इसोफेशियल सिक्रेशन. सेकंड आता शिकलो आपण गॅस्ट्रिक सिक्रेशन. आता जे पण गॅस्ट्रिक सिक्रेशन झाले त्याचं अमाऊंट किती असतं? ठीक आहे ना. अमाऊंट किती असतं? त्याचा pH किती असतो आणि ते कोणाकडून रिलीज होतं? बघा आता जे पण गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट होणार आहे ते किती अमाऊंट असणार आहे त्याचा? 1.5 लिटर टू 2 लिटर. ठीक आहे ना. जे पण आपल्या स्टमकमध्ये जो पण ज्यूस सिक्रेट होणार आहे त्याचा अमाऊंट किती असणार आहे? 1.5 लिटर टू 2 लिटर असणार आहे. ठीक आहे. pH आता pH काय असणार त्याचा? 1.0 टू 3.5. 1.0 टू 3.5 त्याचा काय असणार आहे? pH असणार आहे. ठीक आहे. आता रिलीज फ्रॉम बघा गॅस्ट्रिक ग्लँड, पायलोरिक ग्लँड आणि सर्फस म्युकस सेल म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँडपासून रिलीज झालेले जो पण ज्यूस आहे, परत पायलोरिक ग्लँड्सपासून जो पण रिलीज झालेला ज्यूस आहे आणि सर्फस म्युकस सेल्सपासून रिलीज झालेला जो पण ज्यूस आहे ह्या तिघांचा ज्यूस मिळून एक ज्यूस तयार होतो त्यालाच आपण गॅस्ट्रिक ज्यूस म्हणतो. ठीक आहे. आता गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये वॉटरी अमाऊंट पण प्रेझेंट असतं आणि सोल्यूट अमाऊंट पण प्रेझेंट असतं. बघा सोल्यूटमध्ये 2 आहेत. एक असतं इनऑर्गॅनिक कंपोनंट, सेकंड असतं ऑर्गॅनिक कंपोनंट. इनऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये काय असतं? HCl, सोडियम आयन्स, पोटॅशियम आयन्स, HCO3 मायनस आणि क्लोराईड आयन्स. ठीक आहे. तसं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये एन्झाईम्स पेप्सिन, गॅस्ट्रोक्लायपेस, जिलॅटिनेस. ठीक आहे. हे एन्झाईम्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि इंट्रेन्सिक फॅक्टरसुद्धा प्रेझेंट असतं. ठीक आहे. हे झालं कंपोजिशन. गॅस्ट्रिक ज्यूसचं काय झालं हे आपण कंपोजिशन. आता आपण शिकणार मेकॅनिझम ऑफ HCl. ठीक आहे. म्हणजे HCl सिक्रेशनचं मेकॅनिझम. ॲक्च्युअलमध्ये HCl सिक्रेशन कसं होतं? ठीक आहे ना. कशा प्रकारे आपण HClचं सिक्रेशन होते आपल्याला ते बघायचं. ठीक आहे. त्यानंतर आता हे बघूया HClचं सिक्रेशन. ठीक आहे. बघा हे आहे ब्लड वेसल. ठीक आहे. याच्यामधून ब्लड फ्लो होतं आहे. हे आहे परायटल किंवा ऑक्झेंटिक सेल आहे. ठीक आहे. त्याची एक सेल आहे आणि हे ल्युमेन ऑफ स्टमक आहे. ठीक आहे ना. आता ह्यामध्ये बघा सर्वात अगोदर काय होतं? ब्लडमधून CO2 सेलमध्ये एंटर करतो. ठीक आहे ना. हे परायटल सेल आहे किंवा ऑक्झेंटिक सेल आहे. ठीक आहे ना. याच्यामध्ये काय होणार आहे? ब्लडमधला CO2 ह्याच्यामध्ये एंटर करणार आहे. हे थोडीशी लाईन चुकली आहे. ठीक आहे. बाय मिस्टेकली ही CLची जी पण लाईन आहे ती खाली आहे. हा जो ॲरो तो खाली आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय होणार आहे बघा ब्लडमधलं पहिलं CO2 एंटर करणार आपल्या सेलमध्ये.
ठीक आहे. मग हा जो CO2 एकदा काय सेलमध्ये एंटर केल्यानंतर आपल्या सेलमधलं जे पण वॉटर अमाऊंट आहे म्हणजे H2O जे आहे ते CO2 सोबत कंबाईन होणार आहे. ठीक आहे. CO2 प्लस वॉटर कंबाईन होणार इन द प्रेझन्स ऑफ कार्बनिक अनहायड्रेट्स. ते काय बनवणार H2CO3 बनवणार. काय बनवणार ते H2CO3 बनवणार. ठीक आहे. त्यानंतर एकदा का H2CO3 बनला हा कंपाऊंड, हा जो H2CO3 कंपाऊंड जो असतो ना तो खूप अनस्टेबल असतो. ठीक आहे. अनस्टेबल असल्यामुळे काय होतो H2CO3 ब्रेक होतो. कशामध्ये ब्रेक होणार आहे H+ आणि HCO3- मध्ये ब्रेक होणार. ठीक आहे. बघा सर्वात अगोदर काय झालं ब्लडमधला CO2 आपल्या सेलमध्ये एंटर केला. सेलमध्ये एंटर केल्यानंतर CO2 प्लस वॉटर हे कंबाईन झाले इन द प्रेझन्स ऑफ कार्बनिक अनहायड्रेट्स. त्यांनी काय बनवलं H2CO3 बनवलं. ठीक आहे. आता H2CO3 बनल्यानंतर ते अनस्टेबल असल्यामुळे ते ब्रेक होतं H+ आणि HCO3- मध्ये. आता बघा H+ बनलेलं तर आहे. ठीक आहे. मग आता हा जो H+ आहे तो H+K+ ATPase पंप, मी काय म्हणतोय H+K+ ATPase पंप थ्रू हा जो H+ आहे आपल्या स्टमकच्या ल्युमेनमध्ये एंटर करतो. ठीक आहे. म्हणजे काय जो पण H+ तयार झालेला आहे तो H+K+ ATPase पंपच्या हेल्पने हा H+ आपल्या स्टमकच्या ल्युमेनमध्ये एंटर करणार. ठीक आहे. H+K+ ATPase पंपमधून H+ जर आतमध्ये गेला स्टमकच्या ल्युमेनमध्ये त्याच्याच बदले तर ल्युमेनमधलं जो पण पोटॅशियम आयन्स आहेत K+ आहे ते त्याच पंप थ्रू आपल्या सेलमध्ये एंटर करतात. कधी एंटर करणार ज्यावेळेस H+ जाईल तेव्हा त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी इलेक्ट्रिकली कॉम्पन्सेट करण्यासाठी H+ जर H+K+ ATPase पंपमधून आतमध्ये एंटर केल्यानंतर K+ सुद्धा स्टमकच्या ल्युमेनमधून त्याच पंप थ्रू आपल्या आतमध्ये सेलमध्ये एंट्री करतो. ठीक आहे. H+ तर आपल्या ल्युमेनमध्ये गेलं. ठीक आहे. आता HCO3- ह्या पंप थ्रू HCO3- आपल्या ब्लडमध्ये जातो. ठीक आहे ना, ब्लडमध्ये एंटर करतो. ठीक आहे. मग HCO3- ज्यावेळेस ब्लडमध्ये एंटर करतो त्यावेळेस ब्लडमध्ये जे पण क्लोराईड आयन्स आहेत म्हणजे Cl- आहे HCO3- आल्यानंतर Cl- ब्लडमधून आपल्या परायटल सेलमध्ये सिक्रेट होतात. ठीक आहे. आता काय झालं बघा H+ आणि HCO3- H+ गेला ल्युमेन ऑफ स्टमकमध्ये त्याच्या बदल्यात कोण आलं पोटॅशियम आयन्स. HCO3- ब्लडमध्ये गेला त्याच्या बदल्यात कोण आलं क्लोराईड आयन्स. आता सेलमध्ये काय प्रेझेंट आहे मग पोटॅशियम आयन्स आणि क्लोराईड आयन्स प्रेझेंट आहेत. ठीक आहे. H+ तर ल्युमेनमध्ये गेलेला आहे स्टमकच्या आणि इकडे HCO3- कुठे गेला ब्लडमध्ये गेला. ठीक आहे. आता त्यानंतर काय होतं बघा आपलं जे पण स्टमकच्या ल्युमेनमधून आहे ना सोडियम आपल्या एका चॅनल थ्रू परत सेलमध्ये एंटर करतं. बघा एवढं तर कळालं. आता काय होणार आहे जे पण स्टमकचं ल्युमेन आहे त्याच्यामधून सोडियम आपल्या सेलमध्ये एंटर करणार आणि सेलमधून परत ते ब्लडमध्ये एंटर करणार. ठीक आहे. आता सेलमधून ब्लडमध्ये एंटर करताना कोणत्या पंप थ्रू एंटर करणार आहे तर सोडियम पोटॅशियम ATPase पंप थ्रू. ठीक आहे. बघा सोडियम ल्युमेन स्टमकच्या ल्युमेनमधून सोडियम सेलमध्ये आला आणि सेलमधून परत ब्लडमध्ये जाणार. सेलमधून ब्लडमध्ये कसं जाणार आहे तर थ्रू सोडियम पोटॅशियम ATPase पंप थ्रू जाणार आहे. ठीक आहे. आता ह्या पंपमधून जर सोडियम ब्लडमध्ये जात असेल तर त्या पंपमधून सोडियम गेल्यानंतर त्याला कॉम्पन्सेट करण्यासाठी ब्लडमधलं परत पोटॅशियम आतमध्ये येतं कुठे सेलमध्ये. ठीक आहे. म्हणजे आता आपल्या सेलमध्ये पोटॅशियम आयन्स पण आहेत परत Cl- पण आहे आणि ह्या पंप थ्रू जे सोडियम ब्लडमध्ये गेलेले ते पोटॅशियम आतमध्ये पण आले त्याच्यामधून तर पोटॅशियम आयन्ससुद्धा आहेत. आता आपल्या सेलमध्ये पोटॅशियम आयन्सचं अमाऊंट काय झालं वाढलं. आता हे जे पोटॅशियम आयन्स आहेत ते पोटॅशियम चॅनल थ्रू परत ल्युमेनमध्ये एंटर करणार. ठीक आहे. परत त्या आहे त्या जागी जाणार. ठीक आहे. आणि क्लोराईड आयन्सचं प्रमाण तर वाढलेलं. मग आता ब्लडमधलं पण जे क्लोराईड आयन्स आहेत वाढलेले. ठीक आहे ना. एक तर बघा HCO3- ब्लडमध्ये गेलं त्याच्या बदल्यात कोण आलं एंटर केलं Cl-. ठीक आहे. आता जे पण ब्लडमधलं Cl- आहे ते आपल्या सेलमध्ये एंटर करतं. मग टोटल जी पण Cl- अमाऊंट आहे ह्या चॅनल थ्रू आपल्या ल्युमेनमध्ये एंटर करतं. ठीक आहे. म्हणजे आपल्या आता ल्युमेनमध्ये काय आलं H+ आलं K+ आलं Na+ तर बाहेर गेलं म्हणजे ब्लडमध्ये गेलं आणि Cl- आलं. मग आता काय होणार आहे हे जे H+ आहे आणि Cl- कंबाईन होणार आणि HClचं फॉर्मेशन होणार. ठीक आहे ना. म्हणजे फायनली काय झालं HClचं फॉर्मेशन झालं. याच्यामध्ये पोटॅशियम आयन्स पण आहेत सोडियम आयन्स पण आहेत आणि H2O पण आहे. ठीक आहे ना. H2 थ्रू ऑस्मोसिस आपल्या ब्लडमधून परत आपल्या ल्युमेनमध्ये येतो. म्हणजे गॅस्ट्रिक ज्यूस जर म्हटलं तर काय असणार आहे बघा आता गॅस्ट्रिक ज्यूस म्हटलं तर काय वॉटर असणार HCl असणार वॉटर प्लस HCl प्लस KCl प्लस NaCl हे पूर्ण मिळून काय असणार आहे गॅस्ट्रिक ज्यूस असणार आहे. ठीक आहे. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट ठीक आहे ना सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट बघा आता हा जो H+ बनला होता. ठीक आहे. H+चं जे पण सिक्रिशन झालं होतं समजा H+चं सिक्रिशन आपल्या स्टमकमध्ये वाढलं त्याने काय होणार आहे बघा जर H+चं सिक्रिशन वाढलं तर इनडायरेक्टली HCO3- पण वाढणार आहे. ठीक आहे. मग H+चं सिक्रिशन जर वाढलं म्हणजेच ॲसिडचं सिक्रिशन जर आपल्या स्टमकच्या ल्युमेनमध्ये वाढलं तर त्याचप्रमाणे HCO3चं पण प्रमाण आपल्या ब्लडमध्ये वाढणार. ठीक आहे ना. H+ जर जास्त होत असेल तर HCO3- पण जास्त होणार. मग HCO3चं प्रमाण आपल्या ब्लडमध्ये वाढणार त्यामुळे जो पण गॅस्ट्रिक वेनस ब्लड असतं
ते मोर त्याचा pH जो असतो ना तो हाय असतो. ठीक आहे ना. कशामुळे? बिकॉज ऑफ SCO3- ह्याच्यामुळे काय होतं, तिथले जे पण ब्लड असतं ते बेसिक होऊन जातं. बघा आता ॲट दी सेम टाईम the H plus are secreted and HCO3 ions diffuses into blood so that gastric venous blood has a higher pH. म्हणजे जे पण गॅस्ट्रिक वेनस ब्लड असणार आहे त्याचा pH कसा असणार आहे, हायर असणार आहे दॅन आर्ट्रियल ब्लड वेन स्टमक इज सिक्रेटिंग ॲसिड. ज्यावेळेस पण स्टमक ॲसिड सिक्रेट करत असताना त्यावेळेस गॅस्ट्रिक वेनस ब्लड जे असतं त्याचा pH काय असतो, हायर असतो ॲज कम्पेअर टू आर्ट्रियल ब्लड. pH हायर का असतो, बिकॉज H+ सिक्रेट होते म्हणजे HClचं फॉर्मेशन होते आणि SCO3- सुद्धा बनते म्हटल्यावर ते ब्लडमध्ये एंटर करते. ठीक आहे. त्यामुळे रक्ताचं जास्त ब्लड असतं त्याचा pH काय होतो, जास्त होऊन जातो. ठीक आहे. एवढं कळलं. हे होतं मेकॅनिझम ऑफ HCl सिक्रेशन. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं आहे गॅस्ट्रिक बॅरियर. नावातच आहे गॅस्ट्रिक बॅरियर म्हटल्यावर काय असणार आहे, आपलं जे पण गॅस्ट्रिक ज्यूस तयार झाला आहे त्याला एक बॅरियर, ठीक आहे ना, बॅरियर असायला पाहिजे. आता जे पण सेल्स गॅस्ट्रिक ज्यूस सिक्रेट करत असतील त्याला जर बॅरियर नसेल तर ते बॅक लीक होऊन त्याच सेलला डॅमेज करायला स्टार्ट करेल. ठीक आहे ना. तर ते डॅमेज होऊ नये म्हणून एक बॅरियर तयार असतो. तर तो बॅरियर कशापासून बनलेला असतो, बघा, अल्कलाइन म्युकस प्लस टाईट जंक्शन बिटवीन इपिथेलियल सेल. प्रत्येक सेलमध्ये जे पण टाईट जंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये एक अल्कलाइन म्युकसची लेअर प्रेझेंट असते. त्यामुळे जे पण ॲसिड सिक्रेट केले ते परत बॅक लीक होत नाही. बॅक लीक न झाल्यामुळे आतमधले जे पण सेल्स आहेत ते डॅमेज होत नाहीत. ठीक आहे. डॅमेज न झाल्यामुळे जे पण स्टमकची इंटरनल लायनिंग आहे ती प्रॉपरली मेंटेन केली जाते. त्यामुळे गॅस्ट्रिक बॅरियर खूप इम्पॉर्टंट आहे. आता ह्या केसमध्ये एखादा पर्सन जर सारखं वारंवार अल्कोहोलचं इंटेक करत असेल किंवा कोणते ॲसिडिक मटेरियल्स समजा इंटेक करत असेल किंवा इरिटंट्स वगैरे, ते काय करणार आहेत, मग आपल्या सेल्सला डॅमेज करणार. म्हणजे थोडक्यात पहिलं बॅरियरला डॅमेज करतील, बॅरियरला डॅमेज झाल्यानंतर आतमध्ये सेल्स डॅमेज होतील आणि त्यामुळे आपलं जे पण स्टमक आहे ते पूर्ण डॅमेज होऊ शकतं. ठीक आहे. हे होतं गॅस्ट्रिक बॅरियर. ठीक आहे. आता आपण शिकणार रेग्युलेशन ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन. ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन करण्यासाठी म्हणजे ह्या सिक्रेशन गॅस्ट्रिक ॲसिडच्या सिक्रेशनमध्ये कोण रेग्युलेट करतं किंवा कशा रीती ते रेग्युलेट केले जातं. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय होणार आहे बघा, न्यूरल स्टिम्युलेशन, हार्मोनल स्टिम्युलेशन दोन असतात. न्यूरल स्टिम्युलेशनमध्ये कोण हेल्प करणार आहे, वेगस नर्व. ठीक आहे. आता वेगस नर्वमध्ये काय होणार आहे, वेगस नर्व ॲस्ट्रॅलकोलिन रिलीज करून गॅस्ट्रिक ॲसिडला गॅस्ट्रिक ॲसिडचं सिक्रेशन रेग्युलेट करणार. ठीक आहे. परत जी सेल्स प्रेझेंट असतात. कशामध्ये प्रेझेंट असतात जी सेल्स, तर आपण पाहिलं होतं की ग्लँड्समध्ये प्रेझेंट असतात. बघा ह्या ग्लँड्समध्ये पायलोरी ग्लँड्समध्ये कोणते सेल्स प्रेझेंट आहेत, जी सेल्स. तर जी सेल्स काय करणार आहेत, तर जी सेल्स गॅस्ट्रिन सिक्रेट करणार किंवा रिलीज करणार आणि ते आपल्या गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशनला रेग्युलेट करणार. ठीक आहे. परत ECL सेल्स आहेत. ECL सेल्ससुद्धा हिस्टामाइन रिलीज करून आपल्या गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशनला रेग्युलेट करण्याचं काम करतात. आता ते कसं करतात ते आपल्याला शिकायचं. बघा सर्वात अगोदर आपण न्यूरल स्टिम्युलेशन पाहूयात. वेगस नर्व, थ्रू वेगस नर्व. बघा वेगस नर्व सर्वात अगोदर रिलीज करणार ॲसिटाइलकोलिन. ठीक आहे. वेगस नर्व काय रिलीज केलं, ॲसिटाइलकोलिन रिलीज केलं. ही आहे परायटल सेल. ठीक आहे, जी की HCl सिक्रेशन करणार आहे. हा आहे H+K+ ATPase पंप. हा काय करतो, H+ला आपल्या स्टमकच्या ल्युमेनमध्ये एंट्री करतो आणि त्यामुळे HClचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे. म्हणजे ह्या पंपला आपण जर स्टिम्युलेट केलं तर HClचं फॉर्मेशन वाढेल. ठीक आहे. मग ह्या पंपला आपल्याला स्टिम्युलेट करण्याची गरज आहे. आता ते कसं करतात बघा वेगस नव्हे काय रिलीज करणार, ॲसिटाइलकोलिन. ठीक आहे. एकदा ॲसिटाइलकोलिन रिलीज झाल्यानंतर तो बाइंड होतो जो पण पॅराटाइड सेलवर M3 नावाचा रिसेप्टर प्रेझेंट असतो. काय नावाचा प्रेझेंट असतो, M3 रिसेप्टर. ठीक आहे. एकदा वेगस नवनी ॲसिटाइलकोलिनला रिलीज केल्यानंतर तो बाइंड होतो M3 रिसेप्टरला. एकदा M3 रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर M3 रिसेप्टर आतमध्ये कॅल्शियम रिलीज करतात. ठीक आहे ना. एकदा का ॲसिटाइलकोलिन ह्या M3 रिसेप्टरला बाइंड झाला की आतमध्ये काय रिलीज होणार, कॅल्शियम. मग हा जो रिलीज झालेला कॅल्शियम आहे तो जाऊन ह्या H+K+ ATPase पंपला स्टिम्युलेट करतो. ठीक आहे. मग कॅल्शियम रिलीज झाला आहे. कॅल्शियम रिलीज झाल्यानंतर H+K+ ATPase पंप जो आहे त्याला स्टिम्युलेट करतो आणि त्यामुळे H+चं सिक्रेशन वाढतं. H+चं सिक्रेशन वाढलं थोडक्यातच म्हणजे काय झालं, HClचं फॉर्मेशन वाढतं. ठीक आहे. हे होतं न्यूरल स्टिम्युलेशन. आता जे जी सेल्स आहेत, ठीक आहे ना, जे की पायलोरी ग्लँड्समध्ये जे पण जी सेल्स प्रेझेंट आहेत ते काय रिलीज करणार, गॅस्ट्रिन. ठीक आहे. आता गॅस्ट्रिन रिलीज केल्यानंतर आपल्या परायटल सेल्समध्ये CCK-B2 नावाचे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. काय म्हटलं मी, CCK-B2 नावाचे रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. गॅस्ट्रिन रिलीज झाल्यानंतर हे CCK-B2 रिसेप्टर्स नावाच्या रिसेप्टर्सला गॅस्ट्रिन जाऊन बाइंड करतं. ठीक आहे. बाइंड केल्यानंतर ते सेम कॅल्शियम रिलीज करणार. कॅल्शियम रिलीज झाल्यानंतर हे कॅल्शियम आपल्या H+K+ ATPase पंपला बाइंड म्हणजे स्टिम्युलेट करतात. एकदा काय पंप तो स्टिम्युलेट झाला की H+चं सिक्रेशन काय होतं, वाढतं. म्हणजेच HClचं फॉर्मेशन वाढतं, सिक्रेशन वाढतं. ठीक आहे. हे झालं सेकंड. आता थर्ड आहे ECL सेल्स.
आता ECL सेल्स काय रिलीज करतात तर हिस्टामाइन रिलीज करतात. ठीक आहे, ECL सेल्स काय रिलीज करणार आहेत, हिस्टामाइन रिलीज करणार आहेत. ECLs कुठे प्रेझेंट असणार आहेत, मग बॉडी आणि फंडस या रिजनमध्ये ECL सेल्स प्रेझेंट असतात. ते काय रिलीज करणार, हिस्टामाइन रिलीज करणार. एकदा हिस्टामाइन रिलीज झाला तो बाइंड करणार H2 रिसेप्टरला. ठीक आहे, बघा ॲसिटाइलकोलिन कोणत्या रिसेप्टरला बाइंड केलता, M3 रिसेप्टरला. गॅस्ट्रिन कोणत्या रिसेप्टरला बाइंड केलता, CCK2ला. आणि हिस्टामाइन कोणत्या रिसेप्टरला बाइंड करणार, H2 रिसेप्टरला. H2 रिसेप्टरला हिस्टामाइननी बाइंड केल्यानंतर ते सायक्लिक AMP रिलीज करणार आणि जे सायक्लिक AMP ह्या H+K+ATPase पंपला स्टिम्युलेट करणार आणि त्यामुळे H+चं सिक्रेशन वाढणार. ठीक आहे, अशा रीते गॅस्ट्रिन असू द्या, ॲसिटाइलकोलिन असू द्या किंवा हिस्टामाइन असू द्या, हे गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशनचं रेग्युलेशन करतात. ठीक आहे, आता ॲट्रोपिन नावाचं एक ड्रग असतं ज्याला की आपण M3 ब्लॉकरसुद्धा म्हणतो. आता ॲट्रोपिन नावाचं ड्रग काय करतं, ह्या M3 रिसेप्टरला काय करतं, ब्लॉक करून टाकतं. ठीक आहे, आता ह्या M3 रिसेप्टरला ब्लॉक जर केलं तर काय होणार आहे, जे पण ॲसिटाइलकोलिन रिलीज झालेलं आहे हे M3 रिसेप्टरला बाइंडच करू शकणार नाही. बाइंड जर नाही केला तर ते कॅल्शियम रिलीज करू शकणार नाही. कॅल्शियम जर रिलीज नाही झालं तर H+K+ATPase पंपला स्टिम्युलेट करू शकणार नाही आणि त्यामुळे ॲसिडचं म्हणजे HClचं फॉर्मेशन होऊ शकणार नाही, म्हणजे इनिबिशन होईल. ठीक आहे ना, बिकॉज ऑफ ॲट्रोपिन ड्रग. ठीक आहे, ॲट्रोपिन ड्रग M3 ब्लॉकर असतो. M3 ब्लॉक झाल्यामुळे प्रॉपरली कॅल्शियम रिलीज होणार नाही आणि त्यामुळे हा पंप स्टिम्युलेट होणार नाही आणि ॲसिडचं फॉर्मेशन काय होईल, कमी होईल. ठीक आहे, परंतु जर ॲट्रोपिन आपण ड्रग घेतल्यानंतर गॅस्ट्रिन आणि हिस्टामाइनला याच्यावर काय फरक नाही पडत, ते बरोबर त्या रिसेप्टरला जाऊन बाइंड करतात, त्याच्यामुळे ॲसिड तर रिलीज होणार. परंतु थ्रू जर आपण म्हटलं, बघा इथे दिलं ब्लॉक्स ॲसिड सिक्रेशन स्टिम्युलेट बाय ॲसिटाइलकोलिन, जे पण ॲसिटाइलकोलिन थ्रू स्टिम्युलेट झालेलं आहे ते सिक्रेशन स्टिम्युलेट करणं बंद करतं, ब्लॉक करतं, बट नॉट बाय गॅस्ट्रिन और हिस्टामाइन. ठीक आहे, हे होतं रेग्युलेशन ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रेशन. आता आपण शिकणार आहे गॅस्ट्रिन हिस्टामाइन रिफ्लेक्स. आता गॅस्ट्रिन हिस्टामाइन रिफ्लेक्स म्हणजे काय असतं, ह्या स्लाईडमध्ये आपण समजा, नंतर सेकंड स्लाईडवर जाऊया. बघा, नॉर्मली गॅस्ट्रिन रिलीज झाल्यानंतर तो बाइंड करतो रिसेप्टरला CCK2ला. ठीक आहे, मग CCK2 काय रिलीज करणार आहे, कॅल्शियम, आणि हे कॅल्शियम आपल्या ह्या पंपला स्टिम्युलेट करून H+चं सिक्रेशन होणार आहे. ठीक आहे, परत ECL सेल्स हिस्टामाइन रिलीज करतील, रिसेप्टर्सला बाइंड करतील, सायक्लिक AMP बनवतील, ह्या पंपला स्टिम्युलेट करतील आणि HClचं सिक्रेशन होईल. ठीक आहे, आता एक अशी पण केस असते ज्या केसमध्ये काय होतं, गॅस्ट्रिन हा जो आहे गॅस्ट्रिन ECL सेलला स्टिम्युलेट करतो. ठीक आहे ना, बघा जी सेल सिक्रेट करणार गॅस्ट्रिन, हा जो गॅस्ट्रिन तयार झाला हा गॅस्ट्रिन ECL सेलला स्टिम्युलेट करणार. ECL सेल स्टिम्युलेट झाल्यानंतर ते हिस्टामाइन रिलीज करणार आणि थ्रू हिस्टामाइन आपलं HClचं फॉर्मेशन वाढणार. ठीक आहे ना, मग ह्याच रिफ्लेक्सला आपण गॅस्ट्रिन हिस्टामाइन रिफ्लेक्ससुद्धा म्हणतो. ठीक आहे, आता ते कशा रीते होतं ते बघूया आपण. ते बघा, आता सर्वात अगोदर पहिली स्टेप बघा, फूड कंटेनिंग प्रोटीन रिचेस द एंट्रम ऑफ द स्टमक. सर्वात अगोदर काय होतं, ज्या पण फूडमध्ये प्रोटीन आहे, ठीक आहे ना, ते रीच कुठं करणार आहे, आपल्या अँट्रम रिजनला. ठीक आहे, आपल्या स्टमकमध्ये जे पण अँट्रम रिजन असतं त्या रिजनमध्ये ज्यावेळेस फूड कंटेनिंग प्रोटीन, जे फूड येतं ज्याच्यामध्ये की प्रोटीन आहे, ते आल्यानंतर त्याला स्टिम्युलेशन मिळतं. कोणाला, G सेल्सला स्टिम्युलेशन मिळतं. सर्वात अगोदर बघा, फूड येणार अँट्रम रिजनला ऑफ स्टमक. एकदा काय फूड आलं स्टमकच्या अँट्रम रिजनमध्ये, त्याच्यामध्ये जे पण G सेल्स प्रेझेंट आहेत, म्हणजे पायलरी ग्लँड्समध्ये जे पण G सेल्स प्रेझेंट आहेत ते काय होतात, स्टिम्युलेट होतात. ठीक आहे, स्टिम्युलेट झाल्यानंतर G सेल्स काय सिक्रेट करणार, गॅस्ट्रिन सिक्रेट करणार. ठीक आहे, बघा आता फूड कंटेनिंग प्रोटीन्स रिचेस द एंट्रम ऑफ द स्टमक. ठीक आहे, मग सम प्रोटीन्स अँड पेप्टाइड्स स्टिम्युलेट G सेल्स इन द पायलोरी ग्लँड्स टू रिलीज गॅस्ट्रिन इन टू ब्लड. ठीक आहे, म्हणजे काही प्रोटीन्स आणि काही पेप्टाइड्स जे असतात ते G सेल्सला स्टिम्युलेट करतात. कशासाठी, तर गॅस्ट्रिन सिक्रेट करण्यासाठी. कशामध्ये सिक्रेट करणार, तर ब्लडमध्ये जाणार ते. ठीक आहे, आता ब्लडमध्ये गॅस्ट्रिन मिक्स झाले, मग जे पण गॅस्ट्रिन आहे आपलं ट्रॅव्हल करणार वाया ब्लड. ठीक आहे ना, ब्लड थ्रू ते ट्रॅव्हल करणार आणि ते कुठे जाऊन पोचणार, आपलं कॉर्पस फंडसमध्ये जाऊन ते पोचणार आणि फंडसमध्ये जे पण ECL सेल्स आहेत, बॉडी ऑफ फंडसमध्ये जे पण ECL सेल्स आहेत त्यांना ते स्टिम्युलेट करणार. बघा, सर्वात अगोदर फूड कुठे आलं, अँट्रम रिजनमध्ये. अँट्रम रिजनमध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये फूडमध्ये जे पण प्रोटीन्स आहेत किंवा पेप्टाइड्स आहेत ते स्टिम्युलेट करणार G सेल्स, G सेल्सला. मग G सेल्स स्टिम्युलेट झाल्यानंतर गॅस्ट्रिन सिक्रेट होणार, ते ब्लडमध्ये जाणार. मग थ्रू ब्लड गॅस्ट्रिन कुठे ट्रॅव्हल करणार, बॉडी आणि फंडसमध्ये. मग तिथे जे पण ECL सेल्स प्रेझेंट आहेत त्यांना ते स्टिम्युलेट करणार. एकदा काय ECL स्टिम्युलेट झाले की सेल्स रिलीजेस हिस्टामाइन लोकली. ठीक आहे, मग ते हिस्टामाइन रिलीज करणार. हिस्टामाइन रिलीज झाल्यानंतर हिस्टामाइन ॲक्ट्स ऑन परायटल सेल्स स्टिम्युलेटिंग ॲसिड सिक्रेशन. ठीक आहे, मग ते एकदा काय परायटल सेल्सला ते काय करणार, स्टिम्युलेट करणार.
स्टिम्युलेट झाल्यानंतर त्या ॲसिड काय करणार, ॲसिड सिक्रेशन करणार. ठीक आहे. मग त्यानंतर काय होणार, HClचं फॉर्मेशन होणार. ठीक आहे. मग सर्वात अगोदर काय झालं, गॅस्ट्रिक जी सेल्स स्टिम्युलेट झाले. जी सेल्स स्टिम्युलेट झाल्यानंतर त्यांनी गॅस्ट्रिन रिलीज केलं आणि ते गॅस्ट्रिन जाऊन त्यांनी कोणाला स्टिम्युलेट केलं, ECL सेल्सला. मग ECL सेल्सला स्टिम्युलेट केल्यानंतर ECL सेल्सने हिस्टामाइन रिलीज केलं आणि बिकॉज ऑफ हिस्टामाइन HClचं फॉर्मेशन वाढलं. ठीक आहे. याला आपण म्हणणार गॅस्ट्रिन हिस्टामाइन रिफ्लेक्स. ठीक आहे. आता नंतर आपल्याला शिकायचं आहे फेजेस ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. आता ह्या गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये फेजेस आहेत. ठीक आहे. 3 फेजेस आहेत. एक आहे सिफॅलिक फेज, दुसरा आहे गॅस्ट्रिक फेज आणि तिसरा आहे इंटेस्टायनल फेज. ठीक आहे. आता प्रत्येक फेजमध्ये काही अमाऊंट ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन होत असतं. ठीक आहे ना. म्हणजे ओव्हरऑल सिक्रेशन जे पण होतं, गॅस्ट्रिक सिक्रेशन जे पण होतं ते फेजमध्ये फेज वाईज होत असतं. ठीक आहे ना. स्टार्टिंगच्या फेजमध्ये किती पर्सेंट होईल, सेकंड फेजमध्ये किती पर्सेंट होईल आणि थर्ड फेजमध्ये किती पर्सेंट होईल ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. जसं मी पॅनक्रियाटिक ज्यूसच्या लेक्चरमध्ये पण शिकवलं होतं की सिफॅलिक फेजमध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसचं किती पर्सेंट सिक्रेशन होतं किंवा गॅस्ट्रिक फेजमध्ये पॅनक्रियाटिक ज्यूसचं किती पर्सेंट सिक्रेशन होतं. ते जर लेक्चर पाहिलं नसेल तर प्लीज जाऊन ते लेक्चर पहा. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात विथ त्याच्या म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूसबद्दल. ठीक आहे. आता आपल्याला शिकायचं गॅस्ट्रिक सिक्रेशन. बघा, पहिला आहे सिफॅलिक फेज, सेकंड आहे गॅस्ट्रिक फेज, थर्ड आहे इंटेस्टायनल फेज. सिफॅलिक फेज म्हणजे ही अशी फेज असते ज्या फेजमध्ये आपण फूड खातो किंवा स्मेल घेतो आपण फूडचा, पण फूड आपल्या स्टमकमध्ये पोहोचलेलं नसतं. फूड खातो आपण, चिव करत असतो. ठीक आहे. पण ते फूड आपल्या स्टमकमध्ये पोहोचलेलं नसतं. तोपर्यंतचा जो पण फेज असतो त्या फेजला आपण म्हणतो सिफॅलिक फेज. ठीक आहे. तर ह्या फेजमध्ये, सिफॅलिक फेजमध्ये स्टिम्युलस म्हणजे काय असतो, साईट, स्मेल, टेस्ट, थॉट ऑफ फूड. आपण फूडबद्दल विचार करतो किंवा फूड खातो परंतु ते फूड पोहोचलं नाही अजून स्टमकमध्ये. तर तोपर्यंत जो पण फेज असतो त्या फेजला आपण म्हणतो सिफॅलिक फेज. त्या फेजमध्ये गॅस्ट्रिक सिक्रेशन 30% होतं. ठीक आहे ना. टोटल जेवढं पण गॅस्ट्रिक सिक्रेशन होणार आहे ते किती होणार आहे, तर त्याच्यामधलं पण 30% सिक्रेशन ह्या सिफॅलिक फेजमध्ये होतं. तर ते कसं होणार, ते कोणतं ओरिजिन असतं, न्यूरोजेनिक ओरिजिनचं असतं. ठीक आहे. याच्यामध्ये काय होणार, सिग्नल ओरिजिनेट इन सेरेब्रल कॉर्टेक्स. ठीक आहे. आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्सला सिग्नल ओरिजिनेट होतात. तिथून ते सिग्नल कुठे पास होतात, आपल्या ॲपेटाईट सेंटरकडे म्हणजेच अमॅग्डाला अँड हायपोथॅलॅमस. मग थ्रू वेगस नर्व, मग ते सिक्रेशन जे पण सिग्नल्स पोचलेत ते सिग्नल्स थ्रू वेगस नर्व थ्रू आपल्या ॲसिटाइलकोलिन रिलीज होतं आणि थ्रू ॲसिटाइलकोलिन आपल्या HClचं फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे ना. नॉर्मल आपण मगाशी पाहिलं की थ्रू वेगस नर्व आपल्या ॲसिटाइलकोलिनचं ला घेऊन आपण गॅस्ट्रिक सिक्रेशन कसं होतं म्हणजे HClचं फॉर्मेशन कसं होतं ते आपण पाहिलं. ठीक आहे. सेकंड फेज असतं गॅस्ट्रिक फेज. आता गॅस्ट्रिक फेज म्हणजे कधी ही गॅस्ट्रिक फेज कधी असते, तर ज्यावेळेस फूड आपण खाल्ल्यानंतर ते स्टमकमध्ये पोहोचतं. ठीक आहे ना. त्या फेजला आपण म्हणतो गॅस्ट्रिक फेज. तर या फेजमध्ये गॅस्ट्रिक सिक्रेशन किती होणार आहे, 60% होणार आहे. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ सिक्रेशन जे असतं गॅस्ट्रिक सिक्रेशन हे गॅस्ट्रिक म्हणजे स्टमकमध्ये फूड आल्यानंतरच होतं. ठीक आहे ना. आता बघा, स्टिम्युलस काय, प्रेझेन्स ऑफ फूड इन अ स्टमक. ठीक आहे. स्टमकमध्ये ज्यावेळेस फूड प्रेझेंट असतं त्यावेळेस आता एक स्टिम्युलस आहे याच्यासाठी, सिक्रेशनसाठी. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होणार, ॲक्टिव्हेटेड लोकल रिफ्लेक्सेस अँड रिलीजेस गॅस्ट्रिन फ्रॉम जी सेल. याच्यामध्ये काय होणार आहे, फूड एकदा स्टमकमध्ये आलं त्यामुळे काय होणार आहे, जी सेल स्टिम्युलेट होणार. जी सेल स्टिम्युलेट झाले की गॅस्ट्रिन रिलीज होणार आणि बिकॉज ऑफ गॅस्ट्रिन आपल्या HClचं फॉर्मेशन होणार. ठीक आहे. थर्ड फेज आहे इंटेस्टायनल फेज. ठीक आहे. इंटेस्टायनल फेजमध्ये काय होतं बघा, फूड एंटरिंग दी अप्पर पोर्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. आता इंटेस्टायनल फेज कधी सुरू होतो, ज्यावेळेस फूड आपल्या स्मॉल इंटेस्टाईनच्या अप्पर पोर्शनमध्ये एंटर करतं म्हणजे ड्युओडेनममध्ये एंटर करतं. ठीक आहे. एकदा ड्युओडेनममध्ये फूड एंटर केल्यानंतर कोणता फेज सुरू होतो, इंटेस्टायनल फेज. आणि ह्या इंटेस्टायनल फेजमध्ये अप्रॉक्सिमेटली 10% गॅस्ट्रिक सिक्रेशन होतं. म्हणजे मॅक्झिमम सिक्रेशन गॅस्ट्रिक फेजमध्येच याचं होत असतं. ठीक आहे. इंटेस्टायनल फेजमध्ये 10% होतं, सिफॅलिक फेजमध्ये 30 to 40% होत असतं. ठीक आहे. हे होतं फेज ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. ठीक आहे. आता इनिबिशन, गॅस्ट्रिक सिक्रेशनचं इनिबिशन कसं होतं. ठीक आहे. आता रिलीज ऑफ हार्मोन फॉर इंटेस्टायनल म्युकोजा इन रिस्पॉन्स टू, आता हे जे हार्मोन्स आहेत, सिक्रेटिन असू द्या, GIP असू द्या, VIP असू द्या, सोमॅटोस्टॅटिन असू द्या, हे जे हार्मोन्स आहेत ना हे रिलीज होतात. कधी, ह्यासाठी स्टिम्युलस काय, ॲसिड किंवा फॅट किंवा प्रोटीन ब्रेकडाऊन प्रोडक्ट्स किंवा हायपरसोमॅटिक हे ज्यावेळेस इरिटंट्स वगैरे ज्यावेळेस पोचतात त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळेस त्यांना एक स्टिम्युलस मिळतो. स्टिम्युलस मिळण्यामुळे हे जे हार्मोन्स आहेत ते रिलीज होतात आणि हे हार्मोन रिलीज झाल्यामुळे आपलं गॅस्ट्रिक सिक्रेशनचं इनिबिशन होतं. ठीक आहे. ह्यालाच आपण म्हणतो इनिबिशन ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. ठीक आहे. हे होतं इनिबिशन ऑफ गॅस्ट्रिक सिक्रेशन. आता लास्टला आपण शिकणार आहे स्टमकचं फंक्शन. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं होतं मगाशी गॅस्ट्रिक ज्यूसमध्ये 2 कंटेंट्स आहेत, एक वॉटर आणि एक सोल्यूट. सोल्यूटमध्ये इनऑर्गॅनिक, अनऑर्गॅनिक. ठीक आहे. ऑर्गॅनिकमध्ये आपण पाहिलं होतं की एन्झाईम्स प्रेझेंट असतात. ठीक आहे ना. जसं की पेप्सिनोजन, जिलॅटिनेज, ठीक आहे, गॅस्ट्रिक लायपेज असे एन्झाईम्स प्रेझेंट असतात. त्याच्यामध्ये आपण पेप्सिनोजन पाहूयात. आता पेप्सिनोजन हा जो सिक्रेट असतो, एन्झाईम असतो, तो इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे. आता आपल्याला फूडचं डायजेशन करायचं म्हटल्यावर ते एन्झाईम्स ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असले पाहिजे तरच त्या फूडचं डायजेशन होऊ शकतं. ठीक आहे.
परंतु हा जो एन्झाईम आहे पेप्सिनोजन हा इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. तर ह्या पेप्सिनोजनला ह्या इनॅक्टिव्ह फॉर्मला ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं? HCl करतं. ठीक आहे, बघा आता पेप्सिनोजन कोणत्या फॉर्ममध्ये? इनॅक्टिव्ह फॉर्ममध्ये. ठीक आहे, ह्या इनॅक्टिव्ह पेप्सिनोजनला ॲक्टिव्ह पेप्सिनमध्ये कन्वर्ट कोण करणार आहे? HCl. जसं की पीच असतो 1.8 to 3.5. ठीक आहे, जे पण HCl सिक्रिशन होणार त्याच्यामुळे काय होणार? जे पण पेप्सिनोजन आहे त्याला पेप्सिनमध्ये कन्वर्ट करणार आणि हे जे पेप्सिन आहे आपल्या फूडचं जे पण कंपोनंट्स आहेत प्रोटीन्स त्यांना डायजेशन करायला स्टार्ट करणार. ठीक आहे, सेकंड आहे इंट्रेन्सिक फॅक्टर. आता जे इंट्रेन्सिक फॅक्टर असतं हे आपल्याला कशामध्ये हेल्प करतं ते बघूया आपण. बघा मी तुम्हाला सांगितलं की एन्झाईमसोबत आपल्या गॅस्ट्रिक सिक्रेशनमध्ये एन्झाईम्स पण असतात, परंतु इंट्रेन्सिक फॅक्टरसुद्धा असतात. हे इंट्रेन्सिक फॅक्टर विटॅमिन B12 ॲब्झॉर्ब करण्यामध्ये कसं हेल्प करतं? ठीक आहे ना, आता ते बघायचं आपल्याला. बघा सर्वात अगोदर परायटल सेल्स इन अ स्टमक सिक्रेट इंट्रेन्सिक फॅक्टर. स्टमकमध्ये जे पण परायटल सेल्स आहेत ते काय सिक्रेट करणार आहेत? इंट्रेन्सिक फॅक्टर. ठीक आहे, इंट्रेन्सिक फॅक्टर रिलीज झाला, सिक्रेट झाला. आता काय होणार? विटॅमिन B12 फ्रॉम फूड इज रिलीज इन अ स्टमक. आता आपण जे पण फूड खातो ज्या फूडमध्ये विटॅमिन B12 आहे ते आपल्या स्टमकमध्ये एंटर करणार. ठीक आहे, आता फूड जे पण विटॅमिन B12 आपल्या स्टमकमध्ये एंटर केलं आहे त्याचं डिस्ट्रक्शन होऊ नये किंवा त्याचं डायजेशन होऊ नये म्हणून काय होतं? जे पण इंट्रेन्सिक फॅक्टर आहेत ते विटॅमिन B12ला बाइंड करतात. ठीक आहे ना, म्हणजे विटॅमिन B12 जे पण आता फूडमधून मिळाले ते विटॅमिन B12 आपल्या इंट्रेन्सिक फॅक्टरसोबत बाइंड होतं. त्यामुळे काय होणार आहे? विटॅमिन B12चं डायजेशन होणार नाही. ठीक आहे ना, डिस्ट्रक्शन होणार नाही, तुटणार नाही विटॅमिन B12. ठीक आहे, ते आपल्याला ॲब्झॉर्ब करायचे आहेत म्हणून. ठीक आहे, बघा सर्वात अगोदर पॅराटाइड सेल्स जे आहेत स्टमकमध्ये ते इंट्रेन्सिक फॅक्टर रिलीज करतील. त्यानंतर जे पण फूड आहे त्या ज्या फूडमध्ये आपलं विटॅमिन B12 आहे ते आपल्या स्टमकमध्ये रिलीज होईल. नंतर विटॅमिन B12 बाइंड्स टू इंट्रेन्सिक फॅक्टर. ठीक आहे, मग ते एक कॉम्प्लेक्स फॉर्म करणार त्याला आपण म्हणणार इंट्रेन्सिक फॅक्टर B12 कॉम्प्लेक्स. बघा तुम्ही बघू शकता द इंट्रेन्सिक फॅक्टर B12 कॉम्प्लेक्स रिलीज डायजेशन इन अ स्टमक अँड स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे, आता हे जे कॉम्प्लेक्स आहे हे त्याचं डायजेशन रेजिस्ट करणार. ठीक आहे, डायजेशन होऊ देणार नाही. ठीक आहे, जर समजा सिंगल विटॅमिन B12 असतं त्याचं डायजेशन झालं असतं. ठीक आहे, परंतु ज्यावेळेस ते इंट्रेन्सिक फॅक्टरसोबत बाइंड करतं त्यावेळेस त्याचं डायजेशन होत नाही. ठीक आहे, आता हे जे इंट्रेन्सिक फॅक्टर B12 कॉम्प्लेक्स आहे हे बाइंड्स टू स्पेसिफिक रिसेप्टर्स ऑन इलियल इपिथेलियल सेल्स इन टर्मिनल इलियम. म्हणजे इलियमचा जो पण टर्मिनल पार्ट आहे जिथे की आपल्याला ॲब्झॉर्प्शन करायचं आहे विटॅमिन B12चं तिथेच रिसेप्टर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे ना, कुठे प्रेझेंट असणार आहेत? इलियल इपिथेलियल सेल्सवर एक रिसेप्टर्स प्रेझेंट असतात ज्या रिसेप्टर्सला जाऊन इंट्रेन्सिक फॅक्टर बाइंड करतो. ठीक आहे, हे जे कॉम्प्लेक्स तिथे जाऊन बाइंड करतं. बाइंड केल्यानंतर इंट्रेन्सिक फॅक्टर त्या रिसेप्टर्सला राहतो आणि विटॅमिन B12 डिटॅच होऊन त्याच्यामध्ये एंट्रोसायटोसिस त्याच्यामध्ये काय होतं? ॲब्झॉर्ब होतं आणि ते ब्लडमध्ये एंटर केलं जातं. ठीक आहे, आता इंट्रेन्सिक फॅक्टरने काय केलं? विटॅमिन B12ला प्रोटेक्ट केलं फ्रॉम डायजेशन ऑफ अ विटॅमिन B12 फ्रॉम इन अ स्टमक किंवा स्मॉल इंटेस्टाईन. ठीक आहे, तर त्याला प्रोटेक्ट केलं आणि ते इझिली बरोबर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये आणून म्हणजे इलियमच्या रिजनमध्ये आणून त्याचं ॲब्झॉर्प्शन प्रॉपरली केलं. ठीक आहे, अशारित्या आपण गॅस्ट्रिक ज्यूस हे आपण कंप्लीट केलं. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत लिव्हर अँड बाईल. ठीक आहे, ह्याच्या अगोदर जर तुम्ही लेक्चर पाहिलं नसेल सलायवरी ज्यूसचं किंवा पॅनक्रेटिक ज्यूसचं तुम्ही लेक्चर बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज जाऊन सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू. आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.